आज सुरेगाव ते पंढरपूर पालखी सोहळ्यातील पहिला दिवस. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सकाळी चिखलीमध्ये मुक्कामाला होतो. चिखलीमधून सुरेगाव जवळच असल्यामुळे सकाळी जरा उशिरा हलणार होतो, त्यामुळे जरा सर्वजण आवरून थांबलो होतो. जरा गाणी म्हणायला चालू होतो टेंबडीच्या तालावर. मग सुनील जरा गाणी म्हणला, शंभू गाणी म्हणला, नागा महाराज गवळण म्हणले. आम्ही चिखलीमध्ये महानुभाव आश्रमामध्ये मुक्कामाला होतो. मग तिथून दिंडीचं प्रस्थान होणार होतं आणि आज चिखली गावातील दिंडी सोहळ्याचं पण प्रस्थान होणार होतं. त्यामुळे चिखलीमधील पण सर्व वारकरी गोळा झाले होते आणि आम्ही इथून निघणार होतो. मग तिथून चिखली गावची नगर प्रदक्षिणा करायची होती. मग पालखी पोचली रामेश्वर मंदिरापुढे. चिखली गावामध्ये रामेश्वराचं मोठं मंदिर आहे आणि तिथं चौक पण आहे. त्या चौकात थांबलो सर्व वारकरी आणि तिथं महादेवाचं दर्शन घेतलं सर्वांनी आणि सर्व वारकऱ्यांची भेट पण झाली. जरा जुने वारकरी आहेत ओळखीचे, त्यांची भेटी झाल्या आणि भजन चालू होतं. गावकऱ्यांनी रामेश्वर मंदिरापाशी नाश्त्याची पण व्यवस्था केली होती. नाश्ता केला आणि पालखी निघाली सुरेगावच्या दिशेने. मग आपल्या वाकरीचं भजनी मंडळ, शंभू महाराज, सुनील, नागा महाराज, आमचे वडील, मग भजन करत निघालो होतो रथामध्ये. तिथून पोचलो सुरेगाव मध्ये स्वामींच्या मठामध्ये. स्वामींचा भला मोठा मठ आहे. स्वामींच्या मठामध्ये गेल्यावर स्वामींचं दर्शन करायला आम्ही गेलो. सर्वांनी स्वामींचं मनोभावे दर्शन घेतलं आणि मठामध्ये गेल्यावर प्रसन्न वाटलं आत गाभाऱ्यामध्ये. आणि स्वामींचं जन्मस्थळ पण हेच गाव आहे सुरेगाव आणि त्यांची समाधी पण याच गावामध्ये आहे. खरंच भारी वाटलं बरं का मठामध्ये गेलं. आणि नंतर दिंडीच्या प्रस्थानाचं कीर्तन सोहळा चालू होता आणि सर्व आसपासच्या खेड्यापाड्यातील जे वारकरी मंडळ आहे ते आपापल्या गावच्या दिंड्या घेऊन सुरेगावला येतात पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी. आणि आम्ही पण धोत्रे या गावावरून दिंडी घेऊन चिखलीत आलो आणि चिखलीची पण दिंडी घेऊन आता सुरेगावला आलेलो आहे. तर इथून 2-2:30 वाजता प्रस्थान होणार आहे. तर आम्ही नंतर कीर्तन झाल्यानंतर जेवण केलं, जेवणाची व्यवस्था होती. सर्वांची जेवण झाल्यानंतर मग प्रस्थान झालं आणि रथ निघाला आणि बऱ्याच दिंड्या मागं राहिल्या होत्या. मग प्रस्थानाची वेळ झाली त्यामुळं प्रस्थान झालं. सर्व वारकरी निघाले पंढरीच्या वाटेवर. आणि सध्या जरा पाऊस लेट झालाय त्यामुळं लोकांच्या पेरण्या चालू होत्या. महिला मंडळ भरपूर होतं पण पुरुष वर्ग जरा कमी होता पालखी सोहळ्यामध्ये. पण जसं जसं काम उरकतील तसे लोक पुढे येणार आहेत. मग पालखी निघाली आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोचले. मुक्काम जवळच होता कोळगाव फाट्यापाशी. मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावर नामदेव महाराज वाळके यांचं कीर्तन झालं. महाराजांनी कीर्तनामध्ये पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे हा अभंग घेतलेला. महाराजांनी हा अभंगाचा सरळ सोपा अर्थ सांगितला आणि 1 नंबर कीर्तन झालं आणि वारीचं जे महत्व असतं ते महाराजांनी सांगितलं. महाराजांचं कीर्तन आपल्या युट्यूब चॅनलवर, मी वारकरी हा युट्यूब चॅनल आहे आपला, ह्या चॅनलवर आपल्याला ऐकायला मिळेल. आणि कीर्तन झाल्यानंतर आरती झाली. आरती झाल्यानंतर महाप्रसाद घेतला सर्वांनी आणि नंतर रात्री झोपलो निवांत. धन्यवाद. रामकृष्ण.